उठ सोड दे बस. काय अहो हे बघा गरम गरम पुरण उडलं त्याच्या हातावर. ओमकार काय हे? काय ग लक्ष कुठे होतं तुझं? किती भाजलंय बघ. मावशी इट्स ओके. एवढं नाही झालंय काही. काय काय ओके ओके नाहीये. केवढं भाजलंय लाल झालंय. ओमला म्हणून पाणी पाण्याखाली हात धरायला पाणी पाणी घेऊन इट्स ओके. थांब जरा अहो धरा. दे बर्फ दे. काय ग कुठे बघत होतीस तू? ओके मावशी. एवढे लाल झाले हात. कुठे लक्ष होतं तुझं स्वीटू? जीव घेणार आहेस का आता त्याचा? अचानक आईच्या डोक्यात कसं काय आलं असेल माझ्या लग्नाविषयी? नाही पण तिचंही खरंय म्हणा. या डब्बीमुळे आता मला लग्नाचीच ॲलर्जी होईल की काय असं वाटायला लागलं. ही तीच आहे का पूर्वी? हो आईच्या गावात. ए हाय. हाय मी ऐश. काय ते? ऐश. हाय एश. हाय. मासेल्फ मोहित परब. हाऊ यू एश? एकदम फाईन. आणि ते नाईस टू मीट यू पण बर का. आपण इथं असं उभारून बोलायचंय का? नाही 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 आपण बसू शकतो. नाही इथे इथे नाही. आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊन बसू शकतो. म्हणजे मी खरं तर तोच प्लॅन केला होता. फोन वाजतो ना. अरे बापरे. सॉरी माझ्या बॉसचा फोन आहे. काय ना करोडोच्या डील साईन करतात ना त्या. असं मी फोन रिसिव्ह करतो. नाही म्हणजे करोड म्हणजे घ्यायलाच पाहिजे. एक्सक्यूज मी. हा हॅलो मॅम. मॅम ऐका ना. मी आता एका महत्वाच्या कामात. मी तुम्हाला नंतर फोन करू. सॉरी. जे काही काम आहे ना कितीही महत्वाचं असलं तरी बाजूला ठेवायचं आणि मी सांगते ते काम ऐकायचं. ताबडतोब निघायचं. कुठे? तुझी बायको ना अंबरनाथला गेली तिच्या माहेरी. कोण असतं तिथे? ओम. दादा साळवी. ताबडतोब अंबरनाथला निघायचं. तासाभरात मला तू अंबरनाथला पोहोचलेला हवायस. नाही तर तुला रस्त्यावर आणणं कठीण नाहीये मला. मी ऑलरेडी रस्त्यावर आहे मॅम. हा म्हणजे अंबरनाथला जायच्या रस्त्यावर आहे. पोहोचतो मी तिकडे. कुठून राशीला लागलाय माझ्या? कुछ तो करना पड़ेगा. मैं ओम भाई को इस हालत में नहीं देख सकता. आपण काय करायचं रॉकी राव? अरे कुछ तो करो. मिसअंडरस्टँडिंग दूर करो काका. वो स्वीटू को बोलो ना कि ओम भाई चांगला आहे. अहो आधी एकदा प्रयत्न केला होता पण फसला. चिन्याने पण केला होता पण त्याला पण नाही जमलं. काय आहे, स्वीटू आहे ना कामात असते आणि सगळ्या तिच्या आजूबाजूला असतात. काय करू सुचत नाही. काय बाबा डोकं दुखतंय. चेपून देऊ? चिन्या. अरे चीने हम लोग सोच रहे स्वीटू को सब चीज सच सच कैसे बताए. हा आता तर ती काय बोलत पण नाही का ऐकत पण नाही. दुसरं काहीतरी काय पण सुचत नाही. सुचल डोकं खाजव. बरं वाटतंय? चिन्या हे माझं नाही रे तुझं खाजव. हे आयडिया. क्या वो आईचं पत्र हरवलं.
कधी? अरे हम लोग ना वो मम्मी जी के बर्थडे पे एक गेम खेल रहे थे जिसका नाम था आईचं पत्र हरवलं. अच्छा गेम है. हाँ, तो उसमें ओम भाई के बारे में ना सब चीज सच सच लिखा था जो मम्मी जी ने पढ़ा और फिर सब प्रॉब्लम सॉल्व हो गए. ऐसा ही एक लेटर लिखते ना सीटू के लिए जिसमें सब चीज सच सच लिख देते. आपण रॉकीराव पत्र लिहिणार कधी, ते पोस्टात टाकणार कधी, स्वीटूला मिळणार कधी? बाबा पोस्टात नाही टाकायचं, ते आपण लिहायचं आणि सिटूच्या हातात लावून द्यायचं आहे ना रॉकी दादा. करेक्ट. ए भारी भारी प्लॅन रॉकी दादा, मला मस्त आहे, आवडला. डन है ना? डन डन बाबा डन. तो चलो ना लिखते हैं. हो चला बाबा, चला चला. बसा बसा काय? हा, लिहा. हा, हे पेन पण आहे ह्याच्यामध्ये. हा, लिहा. प्रिय दादा हे सगळं तुझ्यामुळे झालंय. काय? स्वीटू, तुझ्यामुळे माझे दादा जीव द्यायला गेले होते. लग्नाच्या भर मांडवात तू मला तिकडनं एकटीला टाकून निघून गेलास. काय करणार मग मुलीचा बाप? कसं उत्तर देणार लोकांना? बोल ना. माझं तर जाऊच दे, तू माझ्या आई दादांचाही विचार नाही केलास आणि स्वतःच्या आईचाही नाही केलास. काहीच नाही का वाटलं इतकं स्वार्थी वागताना? एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करून तरी इतक्या निर्लज्जपणे कसा वावरू शकतोस तू? स्वीटू, काही वाटलं नसेल ना तुला? काहीच वाटलं नसेल. हा माणूस तुझ्यामुळे जीव द्यायला गेला, स्वतःचं आयुष्य संपवायला गेला होता. तुला जराही गिल्ट नाहीये का या गोष्टीचं की आपल्यामुळे कोणाला तरी इतका जास्त त्रास होतोय? जर त्या दिवशी माझ्या दादांना काही झालं असतं तर तू स्वतःला माफ करू शकला असतस का? नाही, तू करूच शकला असतास. ते तुझे कोण आहेत? ते असले काय गेले काय, तुला काय फरक पडतोय? बस बस झालं. तोंड बंद ठेव स्वतःच. खूप बोललीस. किती बोलणार आहेस त्याला? किती राग राग करणार आहेस त्याचा? किती आरोप करणार आहेस त्याच्यावर? तो निमूटपणे तुझं सगळं बोलणं ऐकून घेतोय म्हणून तोंडाला येईल ते बोलत सुटली आहेस. आता एक शब्दही बोलायचा नाहीये त्याला, कारण त्याची काही चूक नाहीये यात. काय? त्याची काहीच चूक नाहीये? एवढं सगळं घडून सुद्धा त्याची काहीच चूक नाहीये? नाही, कारण त्या दिवशी त्याच्यामुळे. तू नको बाजू घेऊस माझी. हो मारे तिला. नको नको बाजू घेऊस, नको भांडूस तिच्याशी. माझी चूक आहे आणि आय एम सॉरी अबाउट. रे आय एम सॉरी, आय एम लिटरली सॉरी. स्वीटू, मी खूप चुकलो, मला माफ कर. दादा, मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आयुष्यात. मी चुकलो. आय लीव्ह यू अलोन. ओके, काय झालंय तुला? काय झालंय? का वागतेस तू अशी? काय बडबडतेस तू? समोरच्याला समजून घेणं हे संस्कार आहेत आपले. समोरच्याला माफ करणं ही शिकवण आहे आपली स्वीटू. त्याच्यावरच्या रागापोटी हे सगळं विसरून गेलीस तू. तुझ्यावरचा सगळा राग, सगळी चिडचिड तो सहन करतोय मुकाट्यानं. अजून किती त्रास देणार आहेस त्याला? हे बघ, जे झालं ते वाईट झालं. ते व्हायला नको होतं स्वीटू, पण ते होऊन गेलं हे मी तुला 1000 वेळा सांगितलंय. त्यानंतर पण खूप काही होऊन गेलंय, तरी तू तेच तेच किती दिवस धरून बसणार आहेस? तू माफ केलंयस ना त्याला? मग मी केलं नाही केलं इथे कोणाला काय फरक पडतो? मी त्याच्यावर राग धरलाय याचा तुला त्रास होतोय.
हा सगळा रागराग करताना माझी किती घुसमट होते, मला किती त्रास होत आहे कोणालाच दिसत नाहीये. तसं नाही, तसंच आहे, तसंच आहे, मला कळलंय. सॉरी, तुमच्या मुलाला माझ्यामुळे त्रास झाला, सॉरी. माझ्यामुळे भाजला ना त्याला, मी त्याला औषध लावते, तुम्ही काळजी नका करू. आई ना स्वीटू, सांगा ना तिला. आई ना, तुम्ही नका काळजी करू. आई ना स्वीटू. हाय, कामात आहेस का? हा हो, ऍक्च्युली ऑर्डरच्याच कामात आहे, पण बोल ना. नाही, मी सहजच फोन केला होता. आय मीन अगदी लास्ट मिनिट ऑर्डर दिली, त्यामुळे प्रॉब्लेम तर होत नाहीये ना? अरे नाही, नॉट ॲट ऑल, नॉट ॲट ऑल. आम्ही ऍक्च्युली कामं वाटून घेतली, त्यामुळे सोपं पडतंय खूप. दॅट्स ग्रेट. मॅम तुमची ग्रीन टी. थँक्यू विशाल. तू अजून ऑफिसमध्येच आहेस? हो, हे काय माझ्यासाठी नवीन नाही. ओम, तुला सांगू का, हे माझं ऑफिस आहे ना, हे माझं दुसरं घरच आहे. आधी घरी वाट बघणारी आई होती, पण आता आई गेल्यापासून घरी वाट बघणारं कोणीच नाही. मग काय, हे घर काय किंवा ते घर काय, सगळं सारखंच. खरंय, पण तरी बराच उशीर झालाय ना. सो म्हणजे तू जशी फॅमिली म्हणून आमची काळजी घेतेस, त्याच कन्सर्नने मी सांगतोय. ओके, मी जाते, डोंट वरी. कळलं ना तुला? अरे ओम, चल ना जेवायला, किती उशीर झालाय. आलो. ओम, यू आर व्हेरी लकी. तुझी वाट बघणारं घरी कोणीतरी आहे. हो आहे, पण तू सुद्धा घरी जा. जाते. बाय. चलो बाय. झालं का? चल. जावई बापू, जेवण आवडलं ना? काही कमी जास्त झालं असेल तर सांगा. हा काय आई, काय साधच तर जेवण होतं, कुठे एवढं पंचपक्वान होतं. नाही, मी समजू शकतो तुमची सगळी गडबड सुरू होती, धावपळ सुरू होती. जावयासाठी काय बनवायला तुम्हाला वेळ कुठे मिळाला नाही का? नाही, तसं नाही, पण खूप मोठी ऑर्डर आहे ना, म्हणून जरा. घ्या, जाऊ. हा द्या. ए स्वीटू, ऐक ना, ते आपण लवकर उठून ना ऑर्डर पूर्ण करू. हा, आता बाकीचं सगळं फ्रीज मध्ये ठेवून दे. हो, आता झोपायचं काय? नाही, झोपता ना सगळे. कुठे झोपता? इथेच, म्हणजे दादा वरती झोपतात, आम्ही सगळे इकडे खाली. आम्ही थोडस ऍडजस्ट करू, तुम्हाला होईल जागा है ना बाबा? मी सरकून झोपतो, होईल भाऊजींना जागा. हो, चालेल ना, चालेल. चिन्या, तू नुसताच ना अंगापिंडाने वाढलाय, इथं ना काही अक्कल नाही तुला. तुझी बहीण, तुझे भाऊजी लग्नानंतर पहिल्यांदा ती माहेरी आलीये, पहिल्यांदा घरी आलोय ना मी. तुला सांगून काय उपयोग? काय दादा, आई, काय सोय तर केली असेल ना झोपायची? हो मोहितराव, तुम्ही आणि स्वीटू आज झोपा. नलू आणि सुमन शेजारच्या आमच्या सावंतीन काकू आहेत ना, त्यांच्याकडे झोपायला जातील. आणि आपण दोघं बाहेर झोपू काय शरद? हो ना, चालेल. यांचे अंथरूण टाकून द्या. टिन्या, तू कुठे चालला? ते बाबांचं बाहेर काम. हो, ते बाहेरचं बघतील ना काका आणि दादा आहेत ना. तू इथे आम्हाला अंथरूण घालून दे. चल.
आम्ही बाहेर. टीना मी मदत करू? नाही करतो रफी. नाही मी केली असती मदत पण माझ्या हाताला बाजलंय ना. दादा उशी, नवीन उशी. चला. माझ्या ओए मोहिता, ओम भाई की पिलो क्यों ली? दे वापस. हाँ मैंने ली क्योंकि काय आहे ना, मला 2 उशा लागतात. सॉरी, म्हणजे मी दादांना ऍडजस्ट करायला सांगितलं असतं, आईंना ऍडजस्ट करायला सांगितलं असतं. कसं वाटतं ना, ते वय झालं त्यांचं. कसं आहे ना, घरचे आले की पाहुण्यांनाच ऍडजस्ट करायला लागतो नाही. ओके चिन्या. एकच मिनिट. गुड नाईट. काय गुड नाईट म्हणतात ते? हा ओम. दादा हा दादा. झाली तयारी? हो दादा, थोडीच बाकी आहे, होऊन जाईल आता. आता दादा फक्त एक काम करा, काही झेंडूची फुलं इकडे लावा. हो दादा, लावतो. आणि त्या माळा आहेत ना, त्या अशा इथपर्यंत घ्या. ओके कमी आहेत का माळा? ओम तू नाही नाही छान दिसतंय, खरंच छान छान दिसतंय. ओम माझा फोन का उचलत नाहीयेस? माझ्या मेसेजेस रिवर्ट करत नाही. मी काय समजायचं? पिंड्याला मिळालं का स्टूल? क्या बात आहे. आता बेस्ट, तुला सगळ्या माळा लावता येतील. ते एक काम कर पिंड्या, त्या माळा इकडनं घेऊन अशा सगळ्या लाव. चालेल चालेल. आणि इकडनं पण घे आणि थोड्यात इकडे पण आण, मंदिराच्या इकडे. ऐक ना चालेल. ओम, मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करते, तू मला इग्नोर का करतोस? मी प्रसाद आला का मावशी? हो. आला का? अरे वा, क्या बात आहे. ओम ओम मी अरे बेबी, बेबी तो चिडलाय तुझ्यावर. माहितीये मग जरा शांत राहा ना. त्याचा राग गेला की बोलेल ना तुझ्याशी. मॉम सारखे तू सल्ले देऊ नकोस सगळ्यांसमोर. आणि तू तर बोलूच नकोस मला. मला घरी एकटीला टाकून तुम्ही इथे निघून आलात. 1 मिनिट. माझ्या भावाशी कसं बोलायचं, त्याला माझ्याशी कसं बोलायला लावायचं हे मी ठरवेन. ओके ओके. सॉरी. नाही नाही, इट्स ओके मावशी, इट्स ओके. आय एम ओके. ओम, अरे आपल्या घरी पण मॉम गट बसवते ना, ती पूजा करते. तिची इच्छा असेलच ना की आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तू घरच्या पूजेला असावं. ही घरच्याच पूजेला आहे ताई. ही माझी घरचीच पूजा आहे. आणि राताला प्रश्न आईचा, तर आईच्या मनात जे आहे ते तिने तुला सांगितलंय का तुझ्याच मनचं तुम्हाला सांगतेस आईच्या नावाने? काय बोलतोस तुम्ही? मी कशाला सांगू माझ्या मनचं काहीतरी तुला? मी इनफॅक्ट मॉम ना मला सकाळी खूप लो वाटली. हो रिअली? हो हो. लो वाटली तुला? शी वॉज फाईन. मला ती सकाळीच म्हटली की ओम तुला वेळ असेल तर तू घरी ये. झाली का हो तयारी पूजेची? हो झाली वहिनी. छान झाली आहे वहिनी. ओम सगळी जबाबदारी घेऊन तयारी करतो हा का? ओम ऐक ना. या. तू मालविकाशी बोललास? ओम, अरे तुझी ताई तुला भेटायला आली आहे, असं का वागतोयस तिच्याशी? ओम, चिन्या जर स्वीटूशी असा वागला असता ना
तर माझ्या आधी सुमनच ओरडली असते त्या. हे बघ बाळा, तुमच्यात जे काही झालं ते बोलून सुटे. असा अबोला धरलास, राग राग केलास तर गुंता वाढत जाईल. ओम, तिला तुझ्यासाठी काहीतरी वाटतं रे, म्हणून इतक्या लांबून तुला भेटायला आली. ओम, असं करू नकोस, तू बोल तिच्याशी. बोल बोल ना राजा. ताई, हा ओम बोल. मी मदत करू का तुझी काही? तू इथे पूजेला आलीयस तर आता जाऊ नकोस, इथेच थांब. बिकॉज ही चाळीतली पूजा आहे. चाळीमध्ये खूप धमाल असते. पूजा होईल, मग प्रसाद होईल आणि गरब्याचा कार्यक्रम होईल. सो यू विल एन्जॉय इट. प्लीज. मी हो प्लीज. ऐक ना, मी आई, मोहित कुठे आहे? मोहितराव माहित नाही. अगं ते तुला म्हणाले ना मगाशी की तुम्ही पुढे वा, मी येतो म्हणून. हो, पण दिसत नाही. ठीक आहे, मी बघते. कुठे गेले मोहितराव? मोहितराव, बाईला सगळीकडे लुडबुड करायची असते. ओमला कोण समजावणार? मी. मोहितला कोण शोधणार? मी. माझ्या भावाशी कसं वागायचं ही मला सांगणार. आज काय स्वीटू बसणार आहे ना पूजेला तुमची? छान छान छान. मी पण बघते स्वीटूची पूजा कशी पार पडते. मावशी, मी केलाय ना पण निर्जळी उपास. मी मनापासून केलाय. अगं पण तुझा नवरा वडापाव खात होता ना. हो, पण ते खात होते, मी नाही खाल्ला. गुरुजी, जर देवी आई एकटी सगळ्या इतक्या गोष्टी करू शकते तर मी पूजा नाही करू शकत? इतके वर्ष मी कायम, मी माझ्या आई दादांनी सगळ्या रीती पाळल्यात, मग त्यांची आणि माझी काही चूक नसताना पूजा का नाही होऊ शकत? काय अडचण आहे? मी एकटी करेन ना पूजा. हो चालेल, तू पूजा करू शकतेस. थँक्यू. या. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते. प्रार्थना पूर्वकम नमस्करोमि. आज सुटूमुळे आपल्या देवीची खरी पूजा झालीये. नलुताई, हे तुमचे संस्कार आहेत हा. स्वीटू स्वीटू स्वीटू, डबरीचं नुसतं कौतुक चाललंय. पूजा संपन्न झाली आहे आणि ही घागर डोक्यावर घ्या आणि मागे न पाहता 7 परीक्षणा घाला.
जावई बापू. थँक्यू. मॅडम तुम्हाला काय नकोय? आंटी मसाला दूध मी कधीच टेस्ट केलं नाहीये. द्या. सॉरी खूप गरम होतं. तुम्हाला लागलं नाही ना? नाही नाही हाताला लागेल ओम. ओ तू थांब अगं तू कुठे जाणार? अरे स्वीटू. ओम ओम अरे बापरे, या स्वीटूला संशय आला म्हणजे आता ही सगळ्यांना काय ना काय विचारत राहणार. ओम आणि स्वीटू समोरासमोर आले, एकमेकांचं प्रेम उफाळून आलं तर, आणि हिला सगळं खरं खरं कळलं तर, मालविका तू क्या करेगी अब? आता बघू, आता ही तोंडघाशी पडेल. स्वीटू स्वीटू ही बघितते. अगं चल स्वीटू पटकन, तिकडे दांड्या सुरू झाले. चल 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 चल. मिनिट थांब, मला दादांची काहीतरी बोलायचं नंतर महत्वाचं आहे. स्वीटू चल ना, नंतर आपण पहिले खेळूत नाही. तिकडे दांड्या सुरू झाले, सगळे माझ्यासाठी थांबले. तू आपली दांड्या पार्टनर आहे की नाही? तुझ्याशिवाय कसं चालू करणार? चल पटकन. ए काकी, लहानपणी आपण किती धमाल करायचो ना आम्ही दोघं, है ना? चल चल पटकन, चल 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 चल. अरे चल ना स्वीटू, काय करते? दादा मी तुम्हाला काहीतरी विचारते, आधी मला त्याचं उत्तर द्या. स्वीटू आता एवढा आग्रह करतोय तर जा ना, खरंच सांगण्यासारखं काही नाही. जा ना, जा मजा कर, जा जा ना बाळा. चल दादा, जा, जा, जा ना. जा, 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 चल जा. चल की चाल तांबडे, सुपर हिट जोडी येणार आहे. चल चल पटकन चल. अरे आता का थांबली? चल ना स्वीटू. चिन्या, मला चपला तर घालू दे. लवकर घाल, लवकर घाल. हा चल 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 चल. स्वीटू मॅडम, आता सगळंच तुटलं म्हणून समज. चलो ओमबाई, गरबा खेलते हैं. वो माला मूड नहीं है. अरे मूड सब आ जाएगा ओमबाई. लो अरे चौकी यार, चौकी भाई. चलो 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 पकड़ो. हे सुमन, भाऊजी बघ ना किती उत्साहात वाजतात. काय बोलू होता वहिनी? हे तू पण जा ना. नाही
स्वीटू किती छान दिसते ना, अगदी धुंद होऊन नाचते, एकदम खुश दिसते. अशीच आयुष्यभर खुश राहू दे माझी स्वीटू. चिन्या काय करतो रॉकी? अरे ऐक, हाय. हाय हाय. खेळा खेळा खेळा, कंटिन्यू कंटिन्यू. हा व्हेरी गुड. वा वा, काय नाचते बायको. नाचा. हा हे स्वीट. ए बायको, खेळा. हा खेळा. मालविका मॅडम, तुम्ही आमच्या चाळीत म्हणजे नशीबच म्हणायला पाहिजे आमचं. या ना, या गरबा खेळायला या. अंकल, एकतर याला गरबा नाही, दांडिया म्हणतात. आणि मला असं रस्त्यावर बस्त्यावर नाचायला आवडत नाही. अहो, रस्ता कुठे, चाळ आहे ही. चला या ना खेळायला. तुम्हाला नाचता येत नाहीये का? नाही 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 नाही. काका ये इकडे. काका पेर शोधताय का? हो ना. हा, या आहेत ना, मालविका मॅडम आहेत. हा हॅलो. त्या जरा नाचायला शिकवा ना. हो हो, जरूर जरूर. येतो मॅडम. हो खेळा, हो सोपं असतं, मी शिकवतो तुम्हाला. घ्या घ्या. हो घ्या, काही नाही होत. खेळा खेळा. हा चला खेळा खेळा. ना मला नाही मी खेळायचं. शिकवतो.